हॅलो, नमस्कार. वेलकम टू अवर चॅनेल. आज आहे हा ट्रॅव्हल व्हिडिओ. तर आपण जाणार आहे आज गगनगिरी आश्रम म्हणजेच गगनगड, गगनबावडा, कोल्हापूर येथे. तर डेस्टिनेशन निश्चितच खूप सुंदर आहे. त्याचे मी फर्स्ट टाईमच चाललेले आहे. मी त्याचे अनेक ऑडिओज, व्हिडिओज पाहिलेले आहेत. पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच चालले. आणि या म्हणजे गगनबावडा गगनगड येथे जाण्यासाठी जो घाट लागत आहे रस्त्यात, तो घाट आहे हा. 2 रस्ते आहेत खरं तर याला. आम्ही करूळ घाटातून चाललो. तर व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर व्ह्यू आहे. डेस्टिनेशन तर सुंदर आहेच, पण हे जे ट्रॅव्हलिंग आहे ते खूप 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 सुंदर आहे. विलोभनीय दृश्य आहे घाटातलं. आत्ता जवळजवळ एक 11 वाजलेत म्हणजे. आणि इतकं काही ऊन नाही आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळं वातावरण ट्रॅव्हलिंगसाठी खूप अनुकूल असं आहे. एकदम निळशार आभाळ आणि खाली घाटामधलं हे दृश्य अतिशय सुंदर विलोभनीय असं हे दृश्य आहे. तुम्ही बघू शकता. मी काही बोलण्यापेक्षा आणि घाट रस्ता आहे हा इतकं काही सोपा घाट नाही आहे. म्हणजे एखादं नवीन ड्रायविंग करणाऱ्याचं वगैरे काम नाही. परफेक्ट ड्रायविंग करणारा माणूस हवं. रिस्की आहे. आम्ही एका ठिकाणी थांबून थोडंसं असं शूट केलेलं आणि फोटोज पण घेतलेले. सगळीकडं अगदी घनदाट झाडी, डोंगर, म्हणजे दाजीपूर वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचाच हा भाग आहे. तर इथं गवे वगैरे सर्रास आडवे येतात वाहनांच्या. आमच्या काही गाडीच्या आडवा नाही आल्या कोणता प्राणी वगैरे, पण गवे, बिबटे, पट्टेरी वाघ देखील आहेत इथं असं म्हटलं जातं. तर जैवविविधतेने नटलेला हा प्रदेश आहे. कोकणाकडे जाणारा हा घाट आहे. आणि झाडं किंवा प्राणी, वन्यजीव यांची अगदी जैवविविधता इथं भरभरून आहे. नक्की घाटातून प्रवास करा. म्हणजे जेव्हा शक्य असेल, सुट्ट्या किंवा काही, नक्की भेट द्या तुम्ही कोल्हापूरच्या जवळपासचे असा किंवा बाहेरचे असा, पण नक्की व्हिजिट करा. या घाटातून कुठं ना कुठं तरी ट्रॅव्हल करा. तुम्ही बघू शकताय दृश्य.
पोहोचत आलो आहे जवळजवळ. आता हे 1-1.5 किलोमीटरचं अंतर दिसते. तर जसं जवळ पोहोचतोय तसं माझी एक्साइटमेंट वाढत चालली आहे. खूप सुंदर परिसर आहे. ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशनपर्यंतचं खूप सुंदर आहे. आणि मी नेचर लवर आहे, त्याच्यामुळं मला हे प्रचंड आवडले. हा जो प्रवास आहे निसर्गाच्या सानिध्यातला, मला डेस्टिनेशन भेटल्यासारखंच झालं आहे खरं तर. दिसतोय का गड तुम्हाला? दगडामध्येच हे काहीतरी गणपतीचं शिल्प केलंय, ते खूप सुंदर आहे, क्यूट दिसते. आणि खालच्या रस्त्यावरून देखील ते स्पष्ट दिसते. अगदी गाड्या पार्क केल्यात. सुट्टीचा दिवस नसताना देखील आज खूप गर्दी आहे तशी. बघा, पोहोचलोय आपण गडावरती. हे असं खाली दिसतंय इकडं ग्रिलिंगच्या बाहेरून. डोळ्यांनी खूप सुंदर दिसते. हे अभूतपूर्व असं गडाच्या पायथ्याशी ही चौपाटी आहे. एक सुंदर दगडाचं शिल्प आणि ह्या मंदिराच्या समोर उंबराच्या झाडाखाली एक मंदिर आहे. मस्त, खूप छान. हे गडाचं प्रवेशद्वार गगनगडाचं. आणखीन खूप उंचीवरती आहे गगनगड, पण मला पण अंदाज नाही किती पायऱ्या चढाव्या लागणार वगैरे याचा. बघा, बरीच गर्दी आहे इथं आज. चला सुरू करू मग. हे जे ग्रिलिंग आहे ते म्हणजे संपूर्ण सुरक्षेच्या कारणास्तव अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि उत्तम कंडिशनमधलं ग्रिलिंग आहे, असं काही तुटकं बिटकं नाही आहे. छोटी छोटी दुकान आहेत प्रसादासाठी. तर ही जी शिल्प आहेत ही दगडामध्ये कोरलेली आहेत. मठामध्ये दगडाच्या शिल्पातच गुहेसारखं हे आहे मंदिर. इथं खूप थंड आणि आल्हाददायक असं वातावरण आहे.
श्री दत्तगुरूंची मूर्ती मध्यभागी, पादुकांचं दर्शन. आणि हा जो कछुआ आहे तो जनरली सगळीकडं जमिनीवरती असतो. इथं हा थोडासा उंचीवरती आहे. छप्पर देखील दगडी आहे, बघू शकता तुम्ही. ही श्री शंकरांची मूर्ती शिल्प दगडामध्ये कोरलेला आहे. या छोट्या छोट्या सगळ्या मूर्त्या बघू शकता, खूप सुंदर आहे त्या, खूप सुंदर. ही मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथून वरती आणखीन एक मठ आहे, म्हणजे मठ याच मठाचा भाग आहे वरती पण आश्रमाचा. आणि इथं प्रचंड वाऱ्याचा वेग आहे, प्रचंड. पावसाळ्यामध्ये तर बघण्यासारखं दृश्य असणार आहे. इथं राहण्याची सोय आहे, पिण्याचं पाणी आहे, लाईट्स आहेत. हा सगळ्यात टॉपचा भाग या गडाचा. इथं देखील 2 असे मूर्त्या आणि ही कळसावरती मूर्त्या असलेलं एक सुंदर मंदिर. अश्वारूढ गगनगिरी महाराजांचा पुतळा. खूप मोकळा असा चौपाटीचा भाग. वा, महाराजांच्या मंदिरामध्ये देखील खूप शांतता आहे इथं. आणि हे चौपाटी, बसण्यासाठी बाकडे वगैरे. आणि इथून सनसेट किती सुंदर दिसत असेल, विचार करू शकता तुम्ही. हा आपला सह्याद्रीचा भाग. किती मस्त, खूप मस्त. तुम्हाला शक्य असेल ना, नक्की व्हिजिट करा, नक्की. खूप छान झाली आहे ट्रिप आजची. काही शंका असतील तर कमेंटमध्ये मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.